नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवे चेहरे हा विशेष उपक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत. त्यातच प्रभाग क्रमांक 22 मधून ॲडव्होकेट मंगेश नडे हे निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत. चला आपण त्यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेऊयात. सर, आपला थोडक्यात परिचय. नमस्कार, मी ॲडव्होकेट मंगेश मच्छिंद्रराव नडे. माझं शिक्षण BCom LLB आहे. डॉक्टर DY पाटील कॉलेज पिंपरी येथून मी लॉचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी 2014 पासून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. सर, राजकीय पार्श्वभूमी. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा माझ्या परिवारातला कोणीही राजकीय कोणत्याही पक्षामध्ये आतापर्यंत कोणत्याही पदावर नव्हता. मी प्रथमतःच राजकीय पक्षामध्ये 2023 साली पदार्पण केलं. त्याच्यापूर्वी मी 2012-13 पासून मी विविध सामाजिक संघटनांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मध्ये काम करत आलोय, समाजाची सेवा करत आलोय. तिथून माझा प्रवास चालू झाला. त्यानंतर मी विविध पदांवरती विविध संघटनांच्या विविध जबाबदारीवरती काम करत जबाबदाऱ्या पार पाडत 2022-23 साली मी भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून प्रथम मला राजकीय जबाबदारी मिळाली. त्याच्यानंतर पुन्हा 2025 साली मागील महिन्यात माझी परत फेरनिवड त्याच जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा म्हणून त्या पदावर झाली. त्याच्यापूर्वीही मी भाजपाचंच काम करत होतो. 2014च्या मोदीजींच्या निवडणुकीपासून मी मोदीजींचं तसेच भारतीय जनता पार्टीचं काम 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून मी करत आलेलो आहे. सर, समाजकारणाकडनं राजकारणाकडे आपण कसे वळालात? मूळतः बघितलं तर अनेक वर्ष माझ्या जन्मापासून मी काळेवाडीमध्येच माझा जन्म झालेला आहे. गेले अनेक वर्ष मी काळेवाडीचे राजकारण जवळून पाहिलेले आहे. काळेवाडीची विकास कामे, काळेवाडीची डेव्हलपमेंट, आजूबाजूच्या गावाची डेव्हलपमेंट ह्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. आणि मागील 5 ते 10 वर्षात जे आजूबाजूच्या गावांचा विकास झालेला आहे आणि आपला प्रभाग, आपली काळेवाडी जी मागे पडली आहे, जी बाकीच्या प्रभागांच्या तुलनात्मक आपल्या प्रभागाचा विकास कोणत्याही स्वरूपात विकास झालेला नाही, ही खंत माझ्या मनामध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळे मी राजकीय क्षेत्राकडे येण्याचा व आपल्या प्रभागाचा, आपल्या गावाचा विकास व परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने मी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. सर, प्रभागामध्ये आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या समस्या मार्गी लावल्या आहेत? प्रभागामध्ये बघितलं तर प्रामुख्याने जेवढे प्रलंबित DP रस्ते आहेत त्याच्याबद्दल मी आमदारांना आदरणीय शंकरभाऊ जगताप असतील तसेच पिंपरी चिंचवड मनपाला वारंवार पाठपुरावा केलेला आहे. त्यामध्ये 18 मीटर प्रलंबित रस्ते असतील किंवा अंतर्गत रस्ते चांगल्या स्वरूपात सिमेंट कॉन्क्रीटचे करावेत. तसेच सुसज्ज गार्डन प्रभागात व्हावं. पाण्याची समस्या वार्डामध्ये मोठ्या स्वरूपात आहे. त्याच्यासाठी मी 2017 पासून पाण्याच्या प्रश्नावरती पाठपुरावा करतोय. काळेवाडीमध्ये सुसज्ज पाण्याची मोठी टाकी व्हावी यासाठी मी पाठपुरावा केलेला आहे. त्याचे पत्रव्यवहाराचे माझ्याकडे पत्र आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवरती मी पाठपुरावा करत आहे, काम करत आहे. प्रभागामध्ये उपक्रम कोणते राबवले? आता बघितलं तर प्रभागात अनेक उपक्रम राबवले. मी माझा कार्य अहवाल प्रसिद्ध केला आहे. 24 पानाचा माझा कार्य अहवाल आहे. त्याच्यामध्ये 2 पानाचं माझं मनोगत मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्या प्रभागामध्ये मी 2014 पासून अनेक आंदोलनं केलेली आहेत. अनेक विषयांना वाचा पडलेले आहेत. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे काळेवाडीतील पाणी पुरवठा असेल, रस्ते असेल, वाहतूक असेल, खड्डे असतील, आरोग्यविषयक सेवा असतील, दवाखाने असतील, याच्या संदर्भातही मी अहवालामध्ये पाठपुरावा केलेला आहे. त्यासोबतच सर्व महापुरुषांच्या जयंत्या असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, याचे उत्सव तसेच रामनवमीची शोभायात्रा असेल, गेले 11 वर्ष झालं अविरत आम्ही दरवर्षी हे उत्सव साजरे करतोय.
तसेच आरोग्य शिबिर असेल. माझ्या वाढदिवसानिमित्त मी दरवर्षी आरोग्य शिबिर घेत असतो. त्याचे पुरावे मी टाकलेले आहेत. कोविड काळातही मी जेव्हा सगळे राजकीय नेते घरात बसलेले असताना आम्ही आमच्या संपूर्ण टीम सोबत घराघरात मध्ये पोहोचून गोरगरीब जनतेची काळवडीकरांची सेवा केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अन्नदान वितरण व गोमातांना भटक्या जनावरांना चारा वाटण्याचं काम आम्ही कोविड काळात केलेलं आहे. तसेच कोविडग्रस्त लोकांना बेड्स उपलब्ध करून देणे, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे आणि त्याचे जे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे, ह्यातही आम्ही मोठ्या प्रमाणात काम केले. त्या सर्वचा बातम्या वर्तमानपत्राने घेतलेला त्याचा दखल ह्याचेही पुरावे मी माझ्या अहवालात टाकलेले. तसेच मी दरवर्षी सार्वजनिक नवरात्र उत्सव हा कार्यक्रम काळेवाडीत घेत असतो. त्याचेही आणि दरवर्षी मोठे बक्षीस वितरण करत असतो. उत्कृष्ट खेळाडूंना, माता भगिनींना, महिलांना एक आनंद उत्सव निर्माण व्हावा, जल्लोष निर्माण व्हावा, त्यासाठी मी दरवर्षी मोठा नवरात्रोत्सव घेत असतो. त्याचेही मी माझ्या अहवालामध्ये कार्य अहवालात फोटो टाकलेले आहेत. पुढील 5 वर्षाचं आपलं विजन काय? पुढील 5 वर्ष जर बघितले, मी माझ्या परिचयपत्रामध्येच माझं जे विजन आहे, 2 पानी माझं परिचयपत्र आहे, त्यामध्ये थोडक्यात मी केलेले काम आणि माझं विजन हे मी नमूद केलेले आहे. पुढील 5 वर्षामध्ये जर मला काळेवाडीच्या जनतेने, मायबाप नागरिकांनी, मायबाप जनतेने जर मला नगरसेवकपदी निवडून दिलं, मला तुमची सेवा करण्याची संधी दिली, तर मी प्रामुख्याने काळेवाडीमध्ये मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी व्हावी यासाठी प्रयत्न करत, जेणेकरून काळेवाडीकरांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल. त्याच्यानंतर आरोग्याची समस्या मागील एवढे वर्ष झाले आजूबाजूच्या गावांमध्ये मोठमोठे शासकीय दवाखाने उपलब्ध झालेत, निर्माण झालेत. आपल्या काळेवाडीमध्ये एकही आजपर्यंत मोठा शासकीय दवाखाना नाही. माझं ध्येय एकच महत्वाचं तेच आहे की काळेवाडीत मोठा शासकीय दवाखाना व्हावा. काळेवाडीतील लोकांना आजूबाजूच्या गावांवरती दवाखान्यावरती डिपेंड राहावं लागते आरोग्याच्या सेवेसाठी, तर मोठा शासकीय दवाखाना व्हावा. तसेच सुसज्ज नदीकडेला सुसज्ज वॉकिंग ट्रॅक व्हावे, गार्डन व्हावे, यासाठी माझा प्रयत्न आहे. तसेच डीपी रोड जे असतील, मोठे गावाला कनेक्टिव्हिटी, प्रभागाला कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी मोठे प्रस्तावित रस्ते विकसित करण्याचा माझा मानस आहे. व काळेवाडीतील वाढती गुन्हेगारी, तसेच महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मिती याकडे माझं प्रामुख्याने लक्ष आहे. काळेवाडीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी युवा रोजगार निर्मिती माझं लक्ष आहे, ते पूर्णत्वाकडे नेण्याचा माझा मानस आहे. महिला सक्षमीकरणासाठी मी मोफत प्रशिक्षण क्लासेस सुरू करतोय. त्यामध्ये महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वयंरोजगार त्यांना घरबसल्या कसं उपलब्ध करता येईल याच्यावर मी काम करतोय. हे माझं प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. धन्यवाद.